शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हरे हरे महादेव, हरे हरे महादेव, जय जवान जय किसान, जय किसान जय जवान. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. ए शेतकरी एकजुटीचा, विजय हो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. हरे हरे महादेव. नमस्कार. आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंहसेनेच्या वतीने सिंहसेना प्रमुख सन्माननीय शिवसाहेब शिंदे, महिला राज्य प्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांच्या नेतृत्वात, तसेच सिंहसेना राज्य सचिव माननीय किशोरजी निकम सर आणि सिंह शेतकरी सेनाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या सहकार्याने म्हणा किंवा एक सोबतीने आम्ही आंदोलन चालू केलं आहे. ह्या आंदोलनाचं कारण असं की आपल्या जिल्ह्यातील काही प्रकल्पासाठी, म्हणजे वांग मराठवाडी प्रकल्प म्हणा, टेंबू प्रकल्प म्हणा, या प्रकल्पासाठी तेथील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने स्लॅब लावून, 8 एकराच्या वरचा स्लॅब लावून काढून घेतल्या. आता त्या जमिनी काढून घेताना जो कायदा होता तो, त्या कायद्याचं तंतोतंत पालन करून त्या जमिनी काढून घ्यायला हव्या होत्या, परंतु तसे झाले नाही. त्यात बऱ्याच त्रुटी राहून, बऱ्याच चुका होऊन सरकारने त्या जमिनी घेतल्या आहेत. तर आज आमच्या आंदोलनाची मागणी हीच आहे की जे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये जो जिल्हा पुनर्वसन असा जो शेरा आहे तो तात्काळ रद्द करून मिळावा. जर कोयना धरण प्रकल्प बाधित व वांग मराठवाडा प्रकल्प बाधित लोक तसेच टेंबूसाठी जमिनी काढून घेतल्या, कोयना धरणाचं बांधकाम पूर्ण झाले 1965 साली, त्या दरम्यान झाले. मग त्यावेळेस पासून यांचं जे तिथल्या प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन चाललंय, 2026 साल चालू झालं. मग अजून एक कसले प्रकल्प यांचं पुनर्वसन करतायत, हाच मोठा इथे प्रश्न निर्माण आहे. तसेच आमच्या आंदोलनाचा अजून एक विषय आहे की ह्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत अतिशय अनियमित आहे, बेकायदेशीरपणा आहे तो आहेच, अतिशय अनियमित आहे. यात चुकीच्या पद्धतीने संपादन केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे ते नुकसान झाले आहे. तसेच या प्रकरणामध्ये ज्या प्रकल्प बाधितांना इकडच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या अधिग्रहण करून देण्यात आल्या त्या फक्त त्यांना कागदोपत्री देण्यात आल्या, म्हणजे बऱ्याच लोकांना दिल्या, तिथं त्यांनी घरं वगैरे बांधली, हे ठीक आहे, हे आम्ही मान्य करतो, बऱ्याच दिल्या. परंतु अजून काही लोकांना नुसत्या कागदोपत्री जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या कागदोपत्री ज्या लोकांच्या नावे झालेत त्या लोकांची येथील कार्यालयातून माहिती काढून, येथील कार्यालयातील अंतर्गत माहिती काढून काही एजंट, काही इथले माफिया म्हणा, भूमाफिया त्या प्रकल्प बाधितांना भेटतायत आणि तिथून त्यांना काही आमिष दाखवून किंवा काही सांगून त्यांना ती जमीन विकण्यास भाग पाडतायत कमी दरानं. आणि त्याच जमिनी स्थानिक लोकांना, स्थानिक शेठ म्हणा किंवा स्थानिक भांडवलदार व्यावसायिक त्यांना मोठ्या दराने विकत आहेत. हे तात्काळ थांबलं पाहिजे, यासाठी हे सिंहसेनेचे आंदोलन आहे. तसेच ज्या ज्या चुका सिलिंग ऍक्ट मध्ये आहेत त्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्त केले पाहिजेत. आणि आमचं वैयक्तिक असंही म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व पुनर्वसन प्रकल्पाबाबत एक विशेष मोहीम राबवून या सर्व प्रकरणांचा निपटारा केला पाहिजे. समिती स्थापन करून त्यांनी या सर्व प्रकाराचा निपटारा केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आता इथून पुढचं आमचे ॲडव्होकेट अभिषेक पवार हे बोलतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिषेक संभाजी पवार. आज रोजी शिवसेनेच्या संघटनेने आज रोजी जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन उभा केलेलं आहे. हे आंदोलन या कारणासाठी आहे की 97 साली 98 सालीच्या दरम्यान टेंबू प्रकल्पासाठी काही सांगली जिल्ह्यातल्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या जमिनी ज्या संपादित केल्या गेल्या, त्या संपादित करताना नोटिफिकेशन मध्ये क्लिअर डिफाईन केलं होतं की अशा जमिनी संपादित करा की ज्या जमिनींना टेंबू योजना प्रकल्पाचा लाभ आहे. तसेच ज्या काही उपसा सिंचन प्रकल्प आहेत
अशा सिंचन प्रकल्पाचा ह्या ज्या जमिनींना लाभ आहे अशाच जमिनी संपादित कराव्यात असं क्लिअर शासन निर्णय होता. परंतु यांच्या या जिल्हाधिकाऱ्याच्या भूसंपादन अधिकाऱ्यांमुळे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या बेकायदेशीर संपादन प्रक्रियेमुळे बेकायदेशीररित्या या जिल्ह्यातील काही तालुक्यातील जमिनींचं संपादन बेकायदेशीर पद्धतीने झालेलं आहे आणि अशा बेकायदेशीर झालेल्या संपादन प्रक्रियेविरुद्ध आम्ही आज इथे लढा उभा केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे. हे जे बेकायदेशीर संपादन झालेलं आहे आणि या संपादन प्रक्रियेतून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पुनर्वसन मध्ये संपादन केलेल्या जमिनी ह्या मूळ शेतकऱ्यांना परत देण्यासाठी आज रोजी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. आणि आमची हीच मागणी आहे की मूळ शेतकऱ्यांना ह्या जमिनी माघारी दिल्या पाहिजेत. जिल्हा पुनर्वसन अंतर्गत संपादित केलेल्या जमिनी ह्या माघारी दिल्या पाहिजेत. तसेच जे काय जिल्हा पुनर्वसन अधिकारी आहेत ते या जमिनींचा एजंट लोकांबरोबर हात मिळवणी करून जे काय फायदा घेत आहेत ते ना मूळ मालकांना त्याचा फायदा होत आहे ना ज्या प्रकल्पग्रस्तांना या जमिनी अलॉट झाल्या त्यांना फायदा होत आहे. हे सगळं कारस्थान हे सर्व हे करणारे जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्या खालचे जे काही कर्मचारी आहेत हे सर्व आहेत आणि याचा गैरफायदा घेऊन ह्या जमिनीचं पूर्णपणे लाटण्याचं काम हे अधिकारी आणि एजंट करत आहे. तर आमची एवढी मागणी आहे की जे हे बेकायदेशीर प्रक्रिया संपादन प्रक्रियेबाबत ह्या ज्या काही जमिनी काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे मालकांना परत मिळाव्यात. तसंच ज्या काही बेकायदेशीर या अधिकाऱ्यांनी जी काय हे राबवलंय बेकायदेशीरपणा त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमची विशेष मागणी आहे. शिवाजी महाराज के जय जय भवानी, जय शिवाजी, सिंहसेनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. हर हर महादेव कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. जय जवान, जय किसान, जय जवान. जय किसान. सेनेचे जे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात 3/8/2026 पासून सुरू आहे त्याचा तुम्हाला शासकीय लेवलवरती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलाय त्याचा काय प्रतिसाद शासकीय व्यवस्थेचा काय प्रतिसाद आहे? जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला पहिल्या दिवशी संध्याकाळी 6:30ला वेळ दिली आणि त्यांच्याशी सविस्तर आमची चर्चा इन कॅमेरा झाली. त्यावेळी आम्ही जे काही आता माझ्या सहकार्याने जे काही प्रॉब्लेम सांगितला तोच प्रॉब्लेम आम्ही तिथे व्यवस्थित मांडला त्यांना. तर आमची मूळ मागणी काय आहे की आमच्या ज्या शेतजमिनी आहेत 28 वर्षानंतर जर कोण एखादा एजंट माफिया भूमाफिया जे काही दलाल असतील ते येऊन जे आमच्या डोळ्यात देखील घेत आहेत तर ते ही चूक जी आहे ही ताबडतोब दुरुस्त होऊन हे जे दस्त आहेत जे काही व्यवहार होत आहेत झालेले किंवा होत आहेत ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजेत आणि झालेले दस्त कॅन्सल व्हायला पाहिजे. पहिली मागणी आमची ती आहे. दुसरी मागणी आमची ही आहे की 28 वर्ष साहेब मला सांगा कोणाचं पुनर्वसन राहिलं असेल तर ते जे बोगस आहे जे आम्हाला दिसतंय आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे आता डायरेक्ट प्रशासनावरती आहे, त्यांच्या बडव्यांवरती आहे, त्यांच्या भूमाफियांवरती आहे, दलालांवरती आहे, एजंटवरती आहे. ह्या सगळ्या रॅकेट जे आहे एकत्र मिळून जे आहे जे काम करतंय पद्धतशीरपणे आणि शेतकऱ्यांना नागवण्याचा प्रयत्न करतंय तर हे जे रॅकेट आहे हे रॅकेटला ताबडतोब मोकोका कायद्याअंतर्गत सजा देऊन तुम्ही आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. तर त्यांनी त्यावेळी आम्हाला आश्वासन दिले की ठीक आहे मी ह्या प्रक्रिया भूसंपादन अधिकारी आणि पुनर्वसन यांच्याकडे कडून अहवाल मागतो म्हणजे काय परिस्थिती चेक वास्तुजन्य परिस्थिती तपासून ते अहवाल बनवतील आणि तुमच्या जमिनी आम्ही तुम्हाला परत देण्याचा प्रयत्न करू हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. तर आमचं म्हणणं त्यावेळी एकच होतं की तुम्ही हे जे बोलताय हे शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही लेखी दिल्यानंतरच पोहोचेल किंवा समाधान होईल. तर तुम्ही हे गोष्ट आम्हाला पेपरवरती कागदावरती उचलून आदेशा स्वरूपात आम्हाला काढून द्या. तर त्यांनी आम्हाला तसं सांगितलं की हे मी करतो तुम्ही थांबा म्हणून. पण पहिले पाडे 55 की हेच की भूसंपादनाची जमीन देता येत नाही, जमीन देता येत नाही. अहो जमीन देता येत नाही ती मुळात तुम्ही घेतली का भूसंपादनाच्या कायद्यातनं हा प्रश्न आमचा आहे. आम्ही पत्रामध्ये ते सविस्तर लिहिलेलं आहे. 10 वेळा तुम्ही वाचा ते पत्र. तुम्ही कृपया करून तेच एक कागद काढता आणि एक झेरॉक्स आम्हाला ह्या कायद्याचा दाखला त्या निकालाचा सुप्रीम कोर्टाचा दाखला. अहो पण तुम्ही मुळात भूसंपादन जे केलंय ते चुकीचं केलंय. दुसरी गोष्ट त्या लाभधारक क्षेत्राला तुम्ही भूसंपादन लावलं त्यांच्या गाऊ द्या पण ज्या लाभधारक क्षेत्राला ज्यांना नाहीये त्या पाण्याचा लाभ त्यांच्या जमिनी का अडवून ठेवल्यात तुम्ही त्यांच्या तुम्ही जमिनी परत द्या आणि ते आम्हाला कागदावरती उतरवा. आणि याचीच आम्ही आता आदेशाची जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्ही वाट बघतोय की तेवढ्या त्यांनी 2 ओळी काढून की ज्यांना लाभ नाहीये आणि ज्यांचं पुनर्वसन चुकीच्या पद्धतीत झालंय त्याची चौकशी होऊन त्या तुम्हाला जमिनी परत देण्याचा जिल्हाधिकारी साहेब प्रयत्न करेल किंवा जिल्हा पुनर्वसन कार्यालय प्रयत्न करेल आणि त्याचं आम्हाला एक फक्त वचन त्यांचं लेखी पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे आता.
सांगली जिल्हा हा वसंतदादांच्या नावानं ओळखला जातो. माझे मुख्यमंत्री आहेत, तसेच अनेक दिग्गज नेते आहेत. तर सामान्य जनतेचा घेऊन प्रश्न तुम्ही उतरलाय, तर त्या संदर्भात जे नेते मंडळ आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? नाही, आता नेते मंडळाकडून बरीच अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून दिले ना. एखादा जो लोकप्रतिनिधी आहे तो आम्ही बदलून दुसरा का आणतो? कारण त्याने आमच्या अपेक्षाला पूर्ण झालेला नसतो, आमच्या अडचणी त्यांनी सोडवलेल्या नसतात. आणि शेतकऱ्यांकडे तर आज 50 वर्षात कोणी बघत नाहीये. किती नेते बदला, काही करा, आज जे नेते आहेत ते तुम्हाला मी सांगतो ते तसेच वागतात. ही शोकांतिका आहे शेतकऱ्यांची. तुम्ही कधी विचार करणार आहे शेतकऱ्याचा? 70% जर हा जनता शेतकरी असेल, हा शेतीप्रधान देश असेल, तर हे तुमच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे कधी? तुम्ही भांडवलशाही राबवत सगळं हे करणार आहे आणि हे थांबवणार आहे कधी तुम्ही? तर मला लोकप्रतिनिधींना म्हणायचं सोडवेन मी. आज आम्ही इथे उभं राहिलो, एकही लोकप्रतिनिधी इथे आलेला नाही. असे आमच्याकडे पाठ फिरवण्यासारखं आम्ही असा गुन्हा केलाय काय? आम्ही काय चोरी केले, गुन्हा केलाय, दरोडे टाकलेत? आमची जमीन चुकीच्या पद्धतीने घेतली ती आम्ही मागतोय. आणि त्याच्यासाठी येण्यासाठी तुम्हाला धजवायला हिंमत होत नसेल तर तुम्ही शेतकऱ्याच्या दारात येताच कशाला? तुम्ही स्वतःला शेतकरी नेते म्हणवताच कशाला? मग आमची नवीन आलेल्या आत्या लोकप्रतिनिधी पण आमची अपेक्षा पूर्ण होताना तंतोतंत दिसत नाहीये प्रशासनाकडे. आम्ही आता आमची मागणी मांडत आहोत. मी आता तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की खरोखरच जर तुम्हाला जाण असेल शेतकऱ्याच्या त्यागाची आणि तुम्हाला मोठं केलेल्याची आणि मतं दिल्याची, तर ती शरम आणि लाच पाळून या मंडपात या आणि आम्हाला साथ द्या आणि प्रशासनाकडून आम्हाला ते करून द्या, तरच आम्ही तुम्हाला मानतो. अन्यथा तुम्ही आमच्या कामाचे नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाचं पालकमंत्र्यांचं ऑफिस आहे. पालकमंत्र्यांच्याकडून तुम्हाला काही अपेक्षा? आम्ही 11 पत्र दिलेत साहेब. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्ही त्यांनाही पत्र दिले आहे. त्यांच्या कार्यालयात जाऊन दिलं. पालकमंत्री साहेब नव्हते, पण ते आठवड्यातून एक दिवस येतात, पण आमची त्यांच्याशी भेट झाली नाही. साहजिकच आहे, आम्ही दिलेलं पत्र त्यांना मिळालं असणार आहे, त्यांनी ते वाचलं असणार आहे. आम्हाला त्याच्यावरती काहीही प्रतिक्रिया नाही. ना त्यांच्याकडून आम्हाला एखादं पत्र आलं, ना आम्हाला एखादा संदेश आला. आणि मी अजूनही तरी अपेक्षित आहोत चंद्रकांत दादा पाटलांकडे की साहेब तुम्ही अजून तरी विचार करा, 100 प्रश्न विचारा शेतकऱ्यांना, आमच्या बांधावर या, आम्ही जे सांगतोय ते बघा, त्याची स्थळपाहणी करा, तुमचे अधिकारी घेऊन या, लेखी बनवा तो स्थळपाहणी आणि हा अधिकाऱ्याने सांगा ह्याप्रमाणे तुम्ही करायचंय म्हणून. एवढं बोलण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवावं हे मला तुमच्या माध्यमातून त्यांनाही सांगायचंय.